तुला? का वेड लागलाय का? वेड लागलं असतं ना तरी चाललं असतं, पण आज जो हा दिवस बघायला लागलाय ना, ही सगळ्यात वाईट गोष्ट झाली आहे. त्या वसुंधरा आणि जयश्रीनी माझी वाट लावली, वाट. माझे सगळे प्लॅन फसले. त्या ठाकूरांना माझं सत्य कळलंय. ओ, सत्य समजलं. पण विशाखा, तसं बघायला गेलं तर फारच उशिरा समजलंय ना. सदानंद, या आधीच कळायला हवं होतं. आणि मला सांग, आता ही तोडफोड करून त्यांना जे समजलंय ते बदलणार आहे? माझं डोकं अतिच गरम आहे. त्यामध्ये असं वाटेल ते बोलून आग लावू नकोस, भडकावडेल. आणि हे जे सगळं केलंय ना, ते हे घर चालवण्यासाठी केलंय मी. हो, घर चालवण्यासाठी. हल्ली बायका घर चालवण्यासाठी हे असंच काहीतरी करतात, नाही का? विशाखा, तू ना खरं तर एखाद्या गुंडांच्या टोळीमध्ये जन्माला यायला हवी होतीस. खूप प्रगती झाली असती तुझी. हे बघ विशाखा, मी तुला अनेक वेळा अडवण्याचा प्रयत्न केला, थांबवण्याचा प्रयत्न केला. हे 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 असले उद्योग करू नकोस हे सांगण्याचा प्रयत्न केला, पण तू कधीही माझं ऐकलं नाहीस. तू माझं ऐकलं नाहीसच, वर आपल्या लेकीला सुद्धा बिघडवून ठेवलंस तू. काय मिळवलंस ग हे सगळं करून? मला वाटेल ते बोला, पण मी गप्प बसणार नाहीये. जोपर्यंत माझा सूड पूर्ण होत नाही ना, तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. काय करणार आहेस तू? नाही म्हणजे अजून काही करू शकणार आहेस तू? आणि जर अजून काही केलंस ना तर विशाखा, अगं आपल्याच लेकीचा संसार उद्ध्वस्त होईल. हे कळत नाहीये का तुला? विशाखा, प्लीज प्लीज थोडासा शांत डोक्याने विचार कर. हे तुझे हे सगळे हे विचार बदल ग. अजूनही वेळ गेलेली नाहीये. माझं ऐक. जा आणि त्या ठाकूरांची माफी माग. ठाकूरांची माफी मागू मी? अरे हट. या एवढ्याशाने नमणारी ही विशाखा नाहीये. ठाकूरांना ना बरबाद करणार आहे मी. वाट लावणार आहे मी त्यांची, रस्त्यावर आणणार आहे. त्याच्याशिवाय माझा बदला पूर्ण होणारच नाही.